नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या युट्यूब वाहिनीवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत। नवीन दिवस आणि अक्षरदीपचा आणखीन एक नवीन भाग। अक्षरदीप या उपक्रमांतर्गत सध्या आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे केल्याने देशाटन। लेखिका आहेत रोहिणी गोरे। आतापर्यंत आपण या पुस्तकाचे 5 भाग बघितले होते। आज आपण 6वा आणि 7वा भाग बघू। त्याआधी जर तुम्ही माझ्या वाहिनीवर नवीन असाल किंवा अजूनही सभासदत्व घेतले नसेल तर कृपया सभासद व्हा आणि ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रसार करा, म्हणजेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर। प्रकरण 6वे, क्लेमसन युनायटेड मेथडिस्ट चर्च। क्लेमसन युनायटेड मेथडिस्ट चर्च मध्ये मला अमेरिकेतील पहिली नोकरी लागली। कामाची वेळ सकाळी 8 ते 12 अशी होती। चर्चमध्ये अमेरिकन्स प्रार्थनेसाठी येतात। काही जण त्यांच्या मुलांना घेऊन येतात। त्या मुलांना सांभाळण्यासाठी चर्चमध्ये सोय केलेली असते। इथेच नोकरी करणाऱ्या 2 इराणी बायका होत्या। एक होती फातिमा आणि दुसरीचे नाव निलुफर। फातिमा आम्हाला दोघींना तिच्या कारमधून आमच्या घरातून न्यायला आणि काम झाले की सोडायलाही यायची। काही दिवसांनी त्या दोघी इराणी बायका दुसऱ्या शहरात निघून गेल्या। नंतर मी चर्चमध्ये चालत जायचे। जाताना आणि येताना मिळून माझे चालणे 1 तास व्हायचे। सकाळी चालत जाताना रस्त्यावर चिटपाखरूही नसायचे। कडक थंडीच्या दिवसात -सेल्सिअस तापमानात जाताना फ्रेश वाटायचे। सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडायची तर ढगाळी हवामानात अजून थोडी जास्तच थंडी वाजायची। कार घेतल्यावर सकाळी मी चालत जायचे। काम झाल्यावर विनायक मला कारने न्यायला यायचा। ही नोकरी खूप छान होती। कधी कधी 1-2 मुलेच सांभाळायला असायची तर कधी कधी 10-12 यायची। 2 खोल्यांमधून ही मुले सांभाळायला असायची। चर्चची मुख्य पदावर असलेली बाई अधूनमधून चक्कर मारायची आणि सर्व व्यवस्थित आहे ना असे विचारायची। मुलांबरोबर आम्ही बायका पण तिथे ठेवलेल्या कुकीज आणि केक खायचो। मुलांबरोबर आम्ही पण त्यांच्यात सामील होऊन खेळायचो। हे डे केअर नव्हे, मुलांना सांभाळायची चर्चने केलेली एक सोय असते। नंतर बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सुरू झाली आणि मी बुधवारी संध्याकाळी 6 ते 8 जायला लागले। बुधवारी बस सेवा असल्याने मी बसने जा-ये करायचे। रविवारी सकाळी 8 ते 12 मध्ये थोडा वेळ मुले यायची। काही जण ठराविक अंतराने जायचे। काम काहीच नाही। मुलांना काही खायला द्यायचे असेल तर त्यांचे पालक आमच्याकडे त्यांच्या खाण्यापिण्याच्या पिशव्या देऊन जायचे। माझ्या बरोबर काही इराणी व युरोपियन बायका होत्या। डेंटनला राहत असताना माझ्या जे 2 विसावर वर्क परमिट काढले आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला। एका चर्चमध्ये एक बाई इंग्रजीचे क्लास घ्यायची। हा क्लास दर मंगळवारी सकाळी 8 ते 10 असायचा। क्लासमध्ये शिकायला येणाऱ्या बायका चीनी, जपानी, कोरियन, टर्किश, पाकिस्तानी अशा इतर देशातल्या होत्या। क्लास होईपर्यंत तिथे शिकायला येणाऱ्या बायकांची मुले मी व माझी मैत्रीण रेणुका सांभाळायचो। ही नोकरी मला जास्त दिवस करता आली नाही, कारण त्याच चर्चमध्ये एक डे केअर होते। तिथे मला सोमवार ते शुक्रवार दुपारच्या वेळात 11 ते 4 अशी नोकरी मिळाली। टॉडलर ग्रुपमध्ये। मेथडिस्ट चर्चमध्ये बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सुरू झाल्यावर संध्याकाळी जायचे। बुधवारी कामावर गेल्यावर 4लाच घरी यायचे व स्वयंपाक करून परत 6 ते 8 जायचे। मला फक्त शनिवार एकच दिवस मिळायचा, बाकीची इतर कामे करायला। मी खूपच बिझी झाले होते। लहान मुलांच्या सहवासात राहून आनंद वाटत होता। नोकरी व घरचे सर्व करून खूप चपळही बनले होते। माझी नोकरी पॉकेट मनी पुरतीच। सॅलरी चेक बँकेत टाकायला छान वाटायचे। स्वतःच्या कमाईचा एक आत्मविश्वास वाटायचा। प्रकरण 7वे, इंग्रजीचा वर्ग। मेथडिस्ट चर्चमध्ये कॅथलीन नावाची 70 वर्षाची बाई इंग्रजीचा वर्ग घ्यायची। हसत खेळत वर्ग चालायचा हा। या इंग्रजी वर्गाची सर्वात प्रमुख बाई बॉबी 85 वर्षाची होती। या इंग्रजी शिकणाऱ्या वर्गांमध्ये प्रामुख्याने चीनी, जपानी, कोरियन, टर्किश, पाकिस्तानी या देशातील विद्यार्थ्यांच्या बायका होत्या। या बायका त्यांच्या मुलांना पण घेऊन यायच्या। या चर्चमध्ये त्या बायकांना इंग्रजी नीट शिकता यावे याकरता तात्पुरती मुलांना सांभाळण्यासाठी सोय केलेली असते। मी व माझी एक श्रीलंकन मैत्रीण रेणुका या मुलांचे बेबी सिटिंग करायचो। मुले 1-2च असायची। ही मुले आमच्याकडे राहायची नाहीत। आम्हाला खूप वैताग यायचा। एकतर त्या मुलांना इंग्रजी बोललेले कळायचे नाही आणि खूप रडायची। त्यांना आई दिसायची नाही व खूप कावरी बावरी व्हायची। अशा वेळी मग त्या बायका
मुलांना घेऊनच इंग्रजी वर्गात बसायच्या. मग आम्ही पण त्या वर्गात उपस्थित राहायचो मजा म्हणून. हा इंग्रजीचा वर्ग असायचा आठवड्यातून 1 दिवस 2 तास. एके दिवशी 1 धडा. त्या धड्यातील सर्व वाक्य एकेकीने वाचायची. प्रत्येकीचे उच्चार वेगळे. या सर्व बायका इंग्रजी वाक्यांच्या खाली त्यांच्या भाषेतून इंग्रजी उच्चार लिहून घ्यायच्या, जसे मराठीतून माय नेम इज याप्रमाणे, म्हणजे देवनागरीत. इंग्रजी शिकवताना शिकवणे कमी व गप्पा जास्ती. कॅथलीन तिच्या नातवंडांची पतवंडांची छायाचित्रे दाखवायची. प्रत्येक विद्यार्थिनीची चौकशी करायची. इंग्रजी शिकवताना इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये एकदा साडीचा विषय निघाला. प्रत्येकीने साडीबद्दल खूप उत्सुकता दाखवली व मला विचारले की तू आम्हाला साडी कशी नेसायची हे शिकवशील का? कॅथलीनच्या वर्गात 7-8 विद्यार्थिनी होत्या. प्रत्येकीलाच उत्सुकता आहे म्हटल्यावर एके दिवशी साडी नेसण्याचा दिवस घोषित केला. एका चीनी बाईकडे तिने भारतातून आणलेल्या 3-4 साड्या होत्या. त्याप्रमाणेच मॅचिंग पेटीकोट व ब्लाउज पण होते. 2 चीनी मुलींना साड्या नेसवल्या. नंतर लगेच साडीमधले छायाचित्रणही झाले. एका कोरियन बाईला शर्ट पॅन्टवरच साडी नेसवली. त्यातील पाकिस्तानी बाईने माझ्याकडून 3-4 साड्या सेट करून घेतल्या. सेट करून घेतल्या म्हणजे लहान मुलींची कल्पना साडी असायची त्याप्रमाणे. सेट केल्या म्हणजे निऱ्यांना व पदराला पिना लावलेल्या तिने तशाच ठेवल्या. साडी नेसणी शिकवल्याबद्दल या सर्व बायकांनी मिळून माझे आभार मानले. साडीबद्दल इतकी उत्सुकता दाखवल्याबद्दल मला तर खूपच छान वाटत होते. एकदा कॅथलीनने आम्हाला तिच्या घरी क्रिसमस पार्टीला बोलावले. तिथे 85 वर्षाची बॉबी व तिची 102 वर्षांची आई जुली पण आली होती. क्रिसमसचे झाड सुंदर सजवले होते व त्या झाडाखाली आम्हाला द्यायच्या भेटवस्तू ठेवल्या होत्या. रंगीबेरंगी आकर्षक कागदी पिशव्यांमध्ये भेटवस्तू व त्या पिशव्यांमध्ये एकेकीच्या नावाची चिठ्ठी. प्रत्येकीला वाटले की आपल्याला काहीतरी वेगळी भेटवस्तू आहे, पण सगळ्यांच्या भेटवस्तू एकसारख्याच होत्या. नंतर सगळे मिळून स्मरणशक्तीचा खेळ खेळलो. स्मरणशक्तीच्या खेळात तिच्या घरातील फक्त वस्तूंची नावे घ्यायची होती. जेवणामध्ये सलाड, सँडविच, चॉकलेट केक, ज्युसेस, सुकामेवा, बटाटा चिप्स, आल्याची वडी, भारतीय नाही बरं का, कुकीज असे होते. आम्ही पण सर्वांनी कॅथलीनला भेटवस्तू दिल्या. कॅथलीनने प्रत्येकीच्या नवऱ्याला जेवण बांधून दिले. क्रिसमस सुखाचा जाओ अशा शुभेच्छा देऊन एकमेकींचा निरोप घेतला. पार्टी सकाळी 11लाच होती. त्या दिवशी -5°C तापमान व कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असे काळीकुट्ट आकाश भरून आले होते. असे पावसाळी वातावरण मला खूपच आवडते. त्यामुळे ही पार्टी माझ्या कायम लक्षात राहिली. आजच्या भागात इथेच थांबूया. खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची आणि पीडीएफची दोन्हीची लिंक देते आहे. तुम्हाला जर तिकडे जाऊन बघायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. स्वागत आहे. परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.